सोन्यापासून बांधापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधवासाठी आता आपला मित्र उदय लाडा घेऊन आले अद्भुत व्हिडिओ सर्वांची शेती मित्र करतो. आता खूप खूप स्वागत. जो चांद्यापासून बांधापर्यंतचा सामान्य शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज सध्या तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे. या ठिकाणी सोयाबीनचा दर. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की जून महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे जून महिन्यात सोयाबीनच्या दरात होणार आहे प्रचंड बदल. हा जो बदल होणार आहे यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं? या बदलामुळे आपल्याला जून महिन्यात सोयाबीनचा दर हा वाढताना दिसणार आहे की मग घटताना? चला तर मग आपल्या मनातील या सर्व 100 प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे. ज्यांना ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथे आपल्याला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी इथं आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा बाजारभाव. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो इथे विचारायला की जून महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव का, कसा व किती प्रमाणात बदलणार आहे? या बदलामागचं सर्वात मुख्य कारण कोणतं? आणि या बदलामुळे जून महिन्यात सोयाबीनचा दर हा वाढणार आहे की मग घटणार आहे? चला या सर्व प्रश्नांची आता अचूक उत्तरे या ठिकाणी प्राप्त करून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी किती आहे? तर लक्षात घ्या, लेटेस्ट जे असणारे बाजारभाव आहेत त्याच्या अनुसार सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी ही 6,800 रुपये प्रति क्विंटल पासून 7,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव मागच्या 8 दिवसामध्ये 200 रुपये प्रति क्विंटलने या ठिकाणी घसरला आहे. आता ही घसरण कायम राहणार का मग जून महिन्यात सोयाबीनच्या भावात तेजी येणार? चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. बघा मित्रांनो, कोणकोणत्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत की ज्यांचा जून महिन्यात सोयाबीनच्या दरावरती परिणाम होऊ शकतो हे प्रथम जाणून घेऊया. लक्षात घ्या मित्रांनो, जून महिन्यात सर्वात महत्त्वाची घडामोड जी आहे अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी. तर लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये मेच्या 1 तारखेपासून सोयाबीनची पेरणी सुरू झाली आहे आणि अमेरिकेमध्ये जून महिन्यामध्ये सोयाबीनची पेरणी जवळपास ही आटोपत येत असते. म्हणजे जूनच्या एंडिंगपर्यंत आपल्याला पूर्ण आकडेवारी हातात मिळू शकते. पण एक इंडिकेशन जे आहे ते आपल्याला जूनच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी मिळताना दिसू शकते. जर या इंडिकेशनचा आपण विचार केला जे की आत्तापर्यंत आपल्यापाशी पोहोचले त्यानुसार जी सोयाबीन पेरणीची आकडेवारी आहे अमेरिकेमध्ये ती थोडी वाढताना दिसत आहे. याबद्दल जी आहे स्पष्टता आपल्याला जूनच्या मध्यापर्यंत येताना दिसेल. पण अमेरिकेमध्ये जर सोयाबीनची पेरणी वाढली तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो याचा जबरदस्त परिणाम सोयाबीनच्या दरावरती होणार. यामुळे सुरुवातीला आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव दबावात येतील आणि त्याच्यानंतर देशातील सोयाबीनचे बाजारभाव जर दबावात आले तर आश्चर्य वाटायला नको. शिवाय दुसरी गोष्ट, खत बियाणांच्या खरेदीसाठी जे आपले भारतीय शेतकरी आहेत ते उरलं सुरलं सोयाबीन आता विक्रीसाठी आणत आहेत. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आणतील. तर यामुळं काय की आपल्याला सोयाबीनची विक्री ही जून महिन्यात थोडी वाढताना दिसेल. याच्यामुळे सुद्धा मागणी पुरवठ्यातले गॅप हा कमी होईल आणि या महत्त्वाच्या कारणामुळे जून महिन्यात आपल्या सोयाबीनच्या भावात प्रचंड बदल हा दिसू शकतो. शिवाय सोयाबीनचा बाजारभाव उच्चांकी स्तरावर पोहोचल्यामुळे सुद्धा त्यात या ठिकाणी दबाव येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे जून महिन्यात जे भाव बदलणार आहे तर त्यामागचं कारण तुम्हाला समजलं. आता याच्यामुळे सोयाबीनचे भाव हे वाढणार की घटणार? तर लक्षात घ्या, या सर्व कारकांमुळे सोयाबीनचे भाव वाढण्याऐवजी घसरण्याची शक्यता थोडी अधिक दिसत आहे. यामुळे जून महिन्यात सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला थोडे घसरताना दिसतील आणि सोयाबीनची जी दर पातळी आहे ती जून महिन्यात आपल्याला 6,500 ते 7,000च्या दरम्यान दिसेल. मी तर याही पुढे जाऊन हे सांगू इच्छितो की जर सोयाबीनचा भाव 6,500च्या खाली आला तर आश्चर्य वाटायला नको, कारण चिन्ह संकेत हे सांगत आहेत की सोयाबीनचं भविष्य हे काही जास्त उज्ज्वल या ठिकाणी दिसत नाही.
विक्रीचा विचार केला तर मग काय करायचं, तर माझं आजही हेच मत आहे की तुम्ही या दरावर सोयाबीनची विक्री करून टाका, कारण सोयाबीनचं भविष्य फार उज्ज्वल नाही. भविष्यात देशातील बाजारात मग सोयाबीनचा भाव हा कशा पद्धतीने राहू शकतो, याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार.